चला तर मंडळी, आज काय माहिती आहे का? हे पा, मी कुठे निघाले आहे? हनुमानजीला. आज ना काय आहे माहिती आहे ना? हां, मग चला आपण सगळेजण मंदिरला जाऊया. मग यायचं ना तुम्हाला माझ्यासोबत? चला चला. पाऊस चालू आहे तरी पण आम्ही हनुमान जयंतीला निघालेला आहे, तर आमच्यासोबत तुम्ही पण चला. गुड मॉर्निंग. सरस्वतीज ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. चला तर मंडळी, आज आहे पौर्णिमा आणि हनुमान जयंती. तर पौर्णिमेच्या आणि हनुमान जयंतीच्या तुम्हाला माझ्या सर्व चाहत्यांना, माझ्या लाडक्या सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करणाऱ्यांना पौर्णिमेच्या आणि हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर मग, हे आहेत माझे मारुती अण्णा, माझ्या घराशेजारचे. ओ हां, आलं का लक्षात? हां, हे पहा, इथं आम्ही सकाळी 6ला आलो मंडळी. कशाचं काय, बारीक बारीक पाऊस चालू होता, तरी पण आपण दररोज दर्शन करतो आणि पौर्णिमे दिवशी त्यांच्या हॅपी बड्डेलाच विश न करता नाही जमत. हे पहा, झाला हॅपी बड्डे हनुमानजीचा. अशा प्रकारे सुंदर हॅपी बड्डे केलो. पण मंडळी, हे पहा, लातूरमधले छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे मंदिरं खूप आणि खूप सजवलेत. पण आमच्या मंदिराच्या ट्रस्टीचं काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. हे पहा, मंदिरसुद्धा सजवलं नाही. छोटासा मंडप टाकलेला एवढूसा. अगोदरच रोडवर मंदिर आहे, जागा पण कमी आहे. कसलंच मंदिराचं डेकोरेशन नाही, काही नाही. असं काय करायचं आहे आपल्याला? तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर आज पौर्णिमा, माता शिवपार्वतीची पौर्णिमा असते, म्हणजेच माता जगदंबेची, जगदंबेचाच अवतार पार्वतीचा. त्याच्यामुळं आम्ही आज महादेवाचा अभिषेक केला. महादेवाला स्वच्छ धुवून आज जल अर्पण केलं. जल अर्पण करून मंडळी, आज पौर्णिमा आहे, तर आज 2 सणाचं औचित्य एका दिवशी येतं. आजच्या दिवसाचा पर्व खूप महापर्वाचा दिवस असतो आजचा. कसा आहे माहिती आहे का? पौर्णिमा माता राणीची आणि आज हनुमान जयंती. त्याच्यामुळं आज एवढा दुधात साखर तसा योग आहे मंडळी. मग आज माझ्या घरी माता राणीची पूजा आहे. पा बघा, किती मनोभावी माझं लेकरू पूजा करते बघा. खूप आवड आहे त्याला देवाची, लहानपणापासूनच. खूप छान पूजा आरती सगळं आज मनोभावे केलं. का तर आज खूप आणि खूप महत्त्वाचा दिवस होता, कारण 2 सण एकत्र आलेली आहेत. म्हणून आम्ही माता राणीची खूप छान सुंदर पूजा केली. मग आज पौर्णिमा असल्यामुळे आम्ही ना मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवला देवीला. आरती धूप दीप सगळं झाल्याच्या नंतर आम्ही ना, आज तुम्हाला माहिती आहे का, ज्याच्या घरी परडी असती मंडळी, ते पौर्णिमेला जोगवा मागायचा असतो. तुम्हाला जोगव्याचं महत्त्व तर माहीत आहे ना. मग पोत पेटवावी लागती, जोगवा मागावा लागतो. मग आज आम्ही ना पोत पेटवून पूर्ण देवांची पोतनं आरती केलो. म्हणजेच पोतला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? बाणपोत, म्हणजेच हां देवीचं हे पाजळी, पोत पाजळी आणि देवीला सुंदरपैकी पोतनं आरती केली आम्ही. अशा प्रकारे माझ्या घरी खूप आणि खूप सुंदर माझ्या माता राणीचा फोटो आहे. फोटोची सुद्धा पूजा केली आम्ही आणि पोतनं आरती केली माता राणीच्या फोटोची पण. आणि मग आता विथ हनुमान जयंती. हे पा, हनुमानजीचा पण एवढा मोठा खूप सुंदर फोटो आहे माझ्याकडे, म्हणून आम्ही फोटोची पण पूजा आरती केली. तिथून आलो आम्ही आमच्या कातळे बंधूच्या हनुमानजीला. हे आहे आपलं औसा रिंग रोड आहे ना, लातूरचं 5 नंबरहून निघणारं, त्या रोडवरती खूप सुंदर त्यांच्या प्लॉटिंगमध्ये, स्वतःच्या शेतामध्ये प्लॉटिंग करून त्यांनी हनुमानजीचं मंदिर केलेलं आहे. सूर्यकांत भैयांनी खूप आणि खूप सुंदर अप्रतिम मंदिर आहे मंडळी. आमच्या मंदिराचे ट्रस्टी प्रसाद वाटायला महाग आहेत, किंवा प्रसाद द्यायला सुद्धा, प्रसाद करायला महाग आहेत. पण हे पा, काय ह्या भैयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे बघा. स्वतःच्या शेतामध्ये प्लॉटिंग झाल्याच्या नंतर रोडला खूप मोठी जागा सोडून मारुतीचं मंदिर केलेत. स्वतःच्या स्वखर्चांनी त्यांनी महाप्रसादाचं नियोजन केले मंडळी. हे पाहून मला खूप आणि खूप आनंद वाटला. आणि मला तिथं एक शब्द आठवला, पुत्र जन्मावा ऐसा त्याचा त्रिलोकी झेंडा. तसंच सूर्यकांत भैयांनी स्वतःच्या जागेमध्ये हे पा, महादेवाचं आणि मारुतीच्या मंदिराची स्थापना करून आज हनुमान जयंतीचं निमित्त साधून त्यांनी खूप आणि खूप सुंदर
नियोजन करून खूप सुंदर महाप्रसादाचं नियोजन केलं. मला मंजूनं सांगितलं, सरस्वती ये बरं प्रसाद घ्यायला. माझी तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून मी नको म्हणत होते, पण ती म्हणली नाही नाही ये, प्रसाद घेतलं की तुझा आजार कमी होते म्हणल्याच्या नंतर मी प्रसाद घ्यायला इथं अचानक आलेली होते. वहिनीची भेट झाली, भैयाची भेट झाली. खूप सुंदर माणसं आहेत, खूप सुंदर स्वभाव आहे वहिनीचा पण आणि भैयाचा पण. इथं मेन रोडला जय हनुमान मंदिर, खाडगाव रोड, कातळे नगर, रिंग रोड, बरं का, महत्त्वाचं ते लक्षात ठेवा. रिंग रोडला मंदिर आहे. दरवर्षी मंडळी तुम्ही सगळेजण इथं महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी अवश्य येत जा, बरं का. हे जातीनं दोन्ही नवरा बायको अक्षरशः मला तर आम्ही खूप वेळ एकटी बसून नवल केलं, बरं का की. आणि तिथं गेल्याच्या नंतर आमच्या खूप दिवसांनी भेटल्या माने काकू, आईच्या शेजारी असायच्या ना, खूप दिवसांनी भेटल्या, त्यांची भेट झाली. खूप नवीन व्यक्तींची किंवा जुन्या मंडळीची पण मला तिथं भेट झाली. हे बघा, सूर्यकांत भैयाचं कौतुक करावं, मोल करावं तेवढं कमी आहे मंडळी. का तर स्वतः पत्रवाळी देणं, कोणाला काही कमी आहे का. रोडला 2 माणसं उभा केले होते त्यांनी. प्रत्येक 2 व्हीलर 4 व्हीलर चालत पायी जाणाऱ्या लोकांना, या प्रसाद घ्या ताई, भैया, दादा, अक्का, मावशी म्हणू त्यांनी स्वतः आत बोलून हे जोडीनं प्रत्येकाला महाप्रसाद वाटप करत होते. यांना म्हणतात माणसं. नाहीतर काय मंदिरामध्ये प्रसाद सुद्धा दिला नाही मंडळी. मी 2-3 मंदिराचा अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगत आहे. हे वहिनी स्वतः सगळ्यांना काय हवंय काय नको, भात घ्या, खीर घ्या, नुकत्या घ्या, असं म्हणू स्वतः हातानेच प्रत्येकाला महाप्रसादाचा लाभ दिला. खरंच बघा, एक लेकरू जर घरात चांगलं जन्मलं तर अख्खं घर सुधारते म्हणतात. तसंच भैयाचं काम आहे. खूप छान स्वभाव आहे भैयाचा आमच्या. तिथून आम्ही निघालो, घरी आलो, संध्याकाळ झाली. मग आज पौर्णिमा मंडळी, हनुमान जयंती झाली सकाळी, आता पौर्णिमाच चालू झाली आपली. म्हणून आम्ही ना संध्याकाळी माता राणीचं दर्शन घ्यायचं. दरच पौर्णिमेला असतंय, तुम्हाला तर माहिती आहे. मग माता राणीला भोग घेतला. जे माता राणीच्या आवडीचं लड्डू खाद्य आहे ते भोग घेतला आम्ही तिथून दुकानातून आणि आलो पहा माझ्या माता राणीकडे. कुठली माता राणी आहे ही? देशपांडे गल्लीतली, म्हणजे मूळ तुळजापूरचं ठाणं आहे मंडळी. खूप सुंदर पानांचं घर करून आज माता राणीची पूजा केल्या होत्या काकूंनी. सुंदरपैकी असं दर्शन घेतलं, अगदी मन तृप्त झालं. दुधामध्ये साखर म्हणल्यासारखं. सकाळी हनुमान जयंती, संध्याकाळी पौर्णिमा साजरी केली. मस्तपैकी एकदम मनोभावे माता राणीचं दर्शन घेतलं. मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. तर पौर्णिमा असल्यामुळे सगळे लोक येडामायला गेलते. म्हणून आम्ही सुंदर सुटसुटीत दर्शन घेतलं. मी आणि यशनी आम्ही दर पौर्णिमेला माता राणीला जातो. इथं तर जातो. सकाळी तुळजापूरला जाते मंडळी आणि संध्याकाळी देशपांडे गल्लीतल्या देवीला जाते. तिथून आलो आम्ही आमच्या. सकाळी मारुतीचं दर्शन व्यवस्थित झालं नव्हतं, गर्दी होती. आहे माझ्या घराशेजारी, पण लांबून लोक आले, त्यांना दर्शनाचा लाभ घेऊ द्यावा म्हणून आम्ही लांबून दर्शन घेतलं. आणि संध्याकाळी येऊन नैवेद्य सगळं दाखवून आरती करून सुंदरपैकी असा माझ्या मारुती अण्णाचं दर्शन घेतलं, आरती केली. खूप छान वाटलं बरं का मंडळी.